अर्थात या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. सुनेत्रा पवार संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदात संदर्भात शपथ घेतील, पद आणि गोपनीयतेची. पण त्यापूर्वी मात्र आपण याविषयी अनभिज्ञ असल्याचं शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेलं आहे. तर इतक्यात घाईघाईत या सगळ्या गोष्टी घडणं, निर्णय घेणं, या सगळ्याविषयी मात्र आपल्याला काहीही ठाऊक नव्हतं असं देखील पवार म्हणतायत. ही आपण ब्रेकिंगसुद्धा पाहणार आहोत आणि त्याचसोबत चर्चासुद्धा करतो आपण. नरेंद्र कोठेकर जी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. नरेंद्र सर, सगळ्यात महत्त्वाचा यातून एक मुद्दा असा उपस्थित होतोय, सुनेत्रा पवार यांनी या सगळ्याविषयी पहाटेच रात्रीच निघणं, पहाटेच मुंबईत पोहोचणं, देवगिरीवर पोहोचणं आणि अगदी आज तिसरा दिवस असताना या सगळ्याविषयी संध्याकाळी 5 वाजता शपथसुद्धा घेणं. मुळात इतकी घाई गडबड का? सत्ता हे एकमेव कारण आहे की पक्षाची सूत्र किंवा आपला वचक पक्षावर कायम राहावा, या सगळ्या अनुषंगानं हे सगळे निर्णय किंवा या सगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. नेमकी काय कारण आहेत? एकीकडे आपण ब्रेकपूर्वी जाण्यापूर्वी आपण पवारांच्या राजकारणाविषयी चर्चा करत होतो. आता खरं तर सुनेत्रा पवार यांचं राजकीय धोरण आणि राजकारण यावर सुद्धा नितांत चर्चा होणं गरजेचं आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर या सगळ्या घडामोडीमध्ये 2 नावं समोर येतात. ती म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. पक्षाची मूळ बांधणी ही अजित पवारांची होती. पक्ष वेगळा जेव्हा झाला तेव्हा अजित पवार त्याचं नेतृत्व करत होते. जी व्यक्ती नेतृत्व करत होती त्याच नेतृत्वाचं पुढे वारसा हक्क असावं असं वाटणं कोणाही कुटुंबाला किंवा घराण्याला स्वाभाविक आहे. सुनेत्रा पवारांनी हा निर्णय तातडीने घेण्याची किंवा ह्याच्यात आपण आता जे म्हणतो की घाईगर्दी केली, याचं एकमेव कारण म्हणजे आपण जसा मागाशी उल्लेख केला की हे राजकीय चातुर्य असतं. निर्णय जर घेतला नाही तर राजकारणात पुढच्या कुठल्याही क्षणाला कुठलाही बदल घडू शकतो, होऊ शकतो, जे उभ्या महाराष्ट्राने यापूर्वी अनुभवलेलं आहे. म्हणजे सकाळचा शपथविधी ज्याचा आपण उल्लेख केला, सुनेत्रा पवारांनी जर ही संमती दिली नसती आणि ज्या पद्धतीने त्यांनी हे सगळं स्वीकारलं आहे किंवा ह्या सगळ्या घटनाक्रमाला होकार दिला आहे, तो पाहता अजितदादानंतर पूर्ण पक्षाची जबाबदारी आपल्याकडे असावी हे कुठे ना कुठे त्यांना ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली तेव्हापासून वाटत असावं. कारण ज्या पक्षाची बांधणी अजितदादांनी केली, ज्या पक्षासाठी त्यांनी किंवा त्यांचं नेतृत्व मोठं व्हावं म्हणून त्यांनी काकांची म्हणजे शरद पवारांची फारकत घेऊन वेगळा गट स्थापन केला, वेगळा गट सत्तेत आणलाच नाही तर स्वतःच्या हिमतीवरती त्यांनी नंतर निवडणुकीमध्ये आमदारी निवडून आणले. म्हणजे हे सगळं अजित पवारांनी केलेलं असताना ती सत्ता वेगळ्या कोणा माणसाच्या हातात जाऊ नये हे वाटणं स्वाभाविक आहे. वेगळ्या माणसांच्या म्हणजे तर जर राष्ट्रीय अध्यक्षपद सुनेत्रा पवारांना दिलं नाही तर ते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अशा त्यांच्याच पक्षातल्या ज्येष्ठांकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यांच्याकडे हे पद जाणं म्हणजे कुठे ना कुठे अजितदादांनी जो पक्ष बांधलाय, ज्या पक्षाची पूर्ण बांधणी केली आणि ज्या पक्षाला मोठं करण्यासाठी ते अहोरात्र झटत होते, आपल्या कामाचा व्याप त्यांनी वाढवला होता, कार्यशैली त्यांची तशी होती, तो पक्ष अन्य कोणाच्याही हातात जाऊ नये. कारण की तो पक्ष प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्या हातात जर गेला असता तर त्याच्यावरचा पवार घराण्याचं नियंत्रण सुटलं असतं आणि अप्रत्यक्षरित्या त्याच्यावरती भाजपची कमांड आली असती. म्हणजेच अमित शहांची कमांड या पक्षावरती आली असती. अमित शहांची कमांड या पक्षावरती सुनेत्रा पवार असतील किंवा अन्य काही कार्यकर्ते पदाधिकारी असतील यांना नको होती. त्यामुळे आपल्याकडेच ही सत्ता असावी. कारण एक संवेदना असतात, एक सिंपथी असते की नाही अजितदादानंतर त्यांच्या पत्नीने हा सगळा कार्यभार स्वीकारला. म्हणजेच ज्या पक्षाची मोठ बांधण्यासाठी अजितदादांनी अहोरात्र प्रयत्न केले, पक्ष वाढवला, पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांना सांभाळलं. कारण राजकारणात ही सगळी गोष्ट किंवा आपलं जे सैन्य आहे ते सांभाळलं तरच सेनापती तेवढा मोठा होत असतो. मग हा सेनापती गेल्यानंतर, अजितदादा गेल्यानंतर हे कुठेही ढासळू नये किंवा दुसऱ्या कोणा माणसाकडे ही सगळी सत्तेचा केंद्रबिंदू जाऊ नये. म्हणजे प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील यांच्याकडे जाऊ नये म्हणूनच सुनेत्रा पवार यांनी हा निर्णय तातडीने घेतला आणि म्हणून त्या काल मध्यरात्री निघून थेट मुंबईत दाखल झाल्या. याच्यामध्ये
पवारांचं जे म्हणणं आहे, थोडंसं मी विषयांतर होईल, पण पवारांचं जे म्हणणं आहे की मला माहीत नव्हतं, कदाचित त्यांनी रातोरात हा निर्णय घेतला असेल, त्यांच्या पक्षातल्या काही लोकांबरोबर चर्चा झाली असेल की उद्या आपण आमदारांना बोलवलं आहे, कारण काल तसं एक पत्रक निघालं राष्ट्रवादीचं की सर्व आमदारांची बैठक आज दुपारी बोलवलेली आहे म्हणून. तर आमदारांना मुंबईत बोलवलं आहे तर आपणही तिथे उपस्थित असलं पाहिजे. पक्षाचा नेतृत्व कोणाकडे जाणार तो माणूस तिथे हजर असला आणि त्याचीच पहिली कूच जर दिसली त्या दृष्टीने तर कार्यकर्त्यांना बळ मिळतं, पदाधिकाऱ्यांना बळ मिळतं. म्हणजेच कुठे ना कुठे सुनेत्रा पवार यांनी मुंबईत येऊन आपण आपली एक मूकसंमती त्याला दिली आहे. अद्यापर्यंत सुनेत्रा पवार यांची कुठलीही प्रतिक्रिया कोणाही माध्यमांपर्यंत पोहोचलेली नाही आहे. त्यांचा होकार हा पक्षाकडून आपल्याला कळतो आहे या सगळ्या घडामोडींकडे, किंवा हे सगळं जे चाललेलं राजकारण आहे त्याला त्यांची संमती असल्याचं आपल्याला फक्त दुसऱ्या नेत्यांकडून कळतं आहे. पण त्यांनी स्वतः मात्र आत्तापर्यंत अशी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एक मात्र खरं की त्यांचं मुंबईतलं येणं म्हणजेच हे जे सगळं चाललेलं आहे, किंवा काल प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं, उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवार यांना देणं, राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे देणं, विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून, राष्ट्रवादीचा नेता म्हणून त्यांची निवड करणं, या सगळ्या निर्णयांना त्यांची संमती आहे, त्यांचा होकार आहे. म्हणूनच या पुढच्या घडामोडी घडत आहेत. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हे त्यांनी करणं गरजेचं आहे, कारण जर अन्य कोणा नेत्याचं नाव जर आलं तर या पक्षाची संपूर्ण धुरा, संपूर्ण केंद्रबिंदू अन्य लोकांकडे जाईल आणि ते करणं सुनेत्रा पवार यांनी अत्यंत चाणाक्षपणे टाळलेलं आहे. अगदी अशी देखील आता एक माहिती मिळते आहे की बारामतीमध्ये एक बैठक सुरू झाल्याचं देखील कळतं आहे. अर्थात या सगळ्याविषयी अद्याप स्पष्टता नाही आहे, पण सुनेत्रा पवार आता मात्र संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदासंदर्भात शपथ घेतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा असा उपस्थित होतो आहे, शरद पवार यांनी जो गौप्यस्फोट केलेला होता की 12 तारखेला दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात, विलिनीकरणासंदर्भात निर्णय होणार होता. आता त्या निर्णयाचं पुढं काय होणार आहे? कारण मुळात ते असं देखील म्हणाले आहेत की आता यात सगळ्यात माणूसच न राहिल्यानं खंड पडला आहे. तर हा खंड कायम राहील की पुन्हा अजित पवार यांची जी इच्छा होती, जे आता इतरही म्हणतात की त्यांची इच्छा होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात, ती इच्छा पूर्ण होईल का आणि ती 12 तारखेलाच पूर्ण होईल का? काय वाटतंय? आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अजितदादा पवारांची इच्छा म्हणजे जेव्हा अजितदादा शरद पवारांसोबत होते, म्हणजे एकसंघ राष्ट्रवादी जेव्हा होती, तेव्हाही अजित पवारांना त्या राष्ट्रवादीचं प्रमुख बनायचं होतं. म्हणजे सत्ता पूर्णतः आपल्या हाती असावी अशी कुठे ना कुठे त्यांची इच्छा होती. आणि त्या दृष्टीने त्यांनी वेळोवेळी त्यांचं जे राजकारण होतं अजितदादांचं ते तसंच होतं की त्या राष्ट्रवादीची सगळी सूत्र आपल्या हाती असावेत आणि काकांनी फक्त त्याच्यावरती वरदहस्त ठेवावा, बाकी सगळे निर्णय हे आपण घ्यावेत. पण ते नेहमी पवारांनी टाळलं. अजितदादांना मुख्य निर्णयापासून थोडंसं दूर ठेवलं गेलं. आणि म्हणूनच आतापर्यंत जी आपण अजित पवारांची नाराजी बघितली असेल वेळोवेळची, ती त्यातूनच झाली होती की मला कुठेतरी पक्षातून डावललं जातं आहे का, माझ्याकडे सूत्र दिली जात नाहीत का. कारण तेव्हा त्या राष्ट्रवादीमध्ये अशी चर्चा होती की मूळ राष्ट्रवादीची सूत्र सुप्रिया सुळेंकडे जाणार की अजितदादा पवारांकडे जाणार. अजितदादा पवारांचा प्रयत्न हाच होता की सूत्र माझ्याकडे यावी. त्यातून ही पार्टी दुभंगली गेली, पक्षाचे 2 तुकडे झाले. मग अजित पवारांनी त्यांचा राष्ट्रवादीचा पक्ष हा भक्कमपणे उभा केला, त्या पक्षाची बांधणी नीट केली. आणि ही बांधणी केल्यानंतर अजितदादा पवारांची जी इच्छा होती की ते विलिनीकरण व्हावं. विलिनीकरण व्हावं म्हणजेच काय, जर शरद पवार गट अजितदादांकडे आला तर पुन्हा केंद्रस्थानी अजितदादाच बसणार होते. ती सूत्र पूर्णतः अजितदादांकडे आली असती. याचं एक छोटंसं उदाहरण देतो की आता ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्यात, त्या निवडणुकांमध्ये या निर्णयाप्रत दोन्ही राष्ट्रवादी गेल्या होत्या की शरद पवारांची नेते मंडळी किंवा उमेदवार निवडणुका लढतील आणि त्या लढताना त्या घड्याळ चिन्हावरती लढतील. घड्याळ चिन्हावरती म्हणजे अजितदादांचा जो पक्ष होता, जो पक्ष मूळ राष्ट्रवादीपासून दूर होऊन अजितदादा गट म्हणून आपण म्हटलो, त्या राष्ट्रवादीच्या चिन्हावरती आणि त्या राजकीय पक्षाच्या नावावरती निवडणुका लढल्या जातील. म्हणजे कुठे ना कुठे ही सुरुवात अजितदादांनी केली होती की या पक्षाच्या केंद्रस्थानी आपणच असावं, ही सत्ता पूर्णतः आपल्या हाती असावी. आणि म्हणूनच आपण जे बघतोय की अजितदादांची जी इच्छा होती की विलिनीकरण व्हावं. विलिनीकरण व्हावं म्हणजे तो जो गट आहे राष्ट्रवादीचा गट, कारण अजितदादा पवारांच्या गटातले प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील किंवा अन्य नेते असतील, हे नेहमी सांगत आले की शरद पवारांच्या पक्षात असलेली काही नेते मंडळी आमच्याकडे संपर्कात आहेत, ते आमच्या पक्षात सामील होतील, काही आमदार आमच्याकडे येणार, खासदार आमच्याकडे येणार. ही चर्चा नेहमी होत राहिली.
ही होण्याचं कारण एकमेव होतं की अजित पवारांना हा पूर्ण पक्ष आपल्या केंद्रस्थानी आणायचा होता आणि म्हणूनच तुम्ही मगाशी दुसरा प्रश्न जो उपस्थित केला की सुनेत्रा पवार यांनी घाई का केली, तर ती घाई मगाशी मी म्हटल्याप्रमाणे राजकीय चातुर्य, राजकारणात त्याच वेळी एखादा निर्णय घ्यायचा असतो. मुळात अजितदादा पवारांची ही कार्यशैली होती त्याच वेळी त्या क्षणी निर्णय घेऊन पुढे जाणं. मग त्या निर्णयामध्ये परिणाम ते सहसा विचार करत नव्हते, कारण त्यांची कार्यशैली अशी होती की आत्ता, आज आणि लगेच. हे आधी त्यांच्या वारसदार म्हणून जर आता सुनेत्रा पवार ही जर धुरा सांभाळणार असतील तर त्यांनीही तो तातडीचा निर्णय घेऊन हा पूर्ण पक्ष आपल्या स्वतःकडे ठेवण्याचं एक आपण म्हणतो ना नियोजनबद्ध कार्यक्रम, नियोजनबद्धता केलेली आहे. निश्चित. नरेंद्र सर, धन्यवाद. तुम्ही या चर्चेत सहभागी झालात आणि या सगळ्याविषयी अधिक माहिती दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.